वेलकम टू मिडगावने. आजचं जेवण आपलं माडवणमध्ये ह्या पोरांसंग होणार आहे. प्रत्येकानं आपल्या आपल्या घरनं आपल्या आपल्या डबा आणलेला आहे आणि त्यासाठी सगळं बघा. तर मंडळी आता आपण ना मिडगावणे गावामध्ये असलेल्या सुतारवाडीमध्ये आपण आता निघालेलो. ठीक आहे ना. मंडळी बघू शकता तुम्ही, आपण सुतारवाडीमध्ये आलेलो इकडं. चला बघू तर नेमके कसे आहे. आयशोपत भाई, वा. अरे भाऊ बरं झालं यार, तू पंप आणला. खरंच तू देवाने धावून आला माझ्यासाठी. टायर सगळं हा उतरली माझ्या फुल्ल्या. आता भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न की गणेश भाऊ तुम्हाला कोकणामध्ये फिरला अजून किती दिवस टाईम लागणार आहे. सांगू का तुम्हाला, सांगू का? अजून 1 वर्ष लागेल मला कोकणात. किती? अजून 1 वर्ष एवढं कोकण फिरायला. 1 वर्ष. मला काय केलंय ना, जेवण हे का डायरेक्ट दिलं आहे. मला वाटलं की पार्सल द्यायला लागले. त्या मी निघायला लागले, मला म्हणते की आतमध्ये जेवण बनवायचं चालू आहे. टाईम झाला आहे 6:36. मी एडिटिंग करतो सकाळ सकाळी उठून, थोडी राहिलेली. तसं मी 6 वाजता उठूनच करायला लागलो या. आणि क्लाउड एकदम मस्त झालेला आहे, एकदम मस्त आणि भारी वाटतं या. सकाळ सकाळ ड्रोन सीन घ्यावा म्हणलं एक, खूपच जास्त भारी वाटते, खूपच जास्त भारी. 7ला जरी निघलो ना तरी 8 वाजता जरी मेन हायवेला पोचलो वरती तरी मला व्लॉग अपलोड करा येईल. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम कुवेशी. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. ह्या पाठीमागच्या मंदिरात आपण काल रात्री मुक्कामी थांबलो होतो. जे पाठीमागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दुपारी दाखवलं होतं त्याच मंदिरात रात्री थांबलो होतो. आणि खूप जास्त सुरक्षित हे मंदिर होतं माझ्यासाठी, कारण की ह्याला साईडनं सगळ्या जाळ्या आणि हिन होत्या, म्हणजे आतमध्ये कुठल्याच गोष्टीला याला जागा नव्हती. आणि मी काय केलं तर माहिती आहे का, बोललं मला की वाघ इथनं बघतोय मला. मग मी काय केलं माहिती आहे का, दमान असं दडपून घेतलं दमान आणि म्हणलं वाघ बघलं माझ्याकडं. मी पण जाम भिलो भाई. अरे काय भाई, कोकणामध्ये थांबायची जोक माझी. ही कोकण एवढं सुंदर दिसते का नाही आपल्याला, ही रात्रीला तेवढेच खतरनाक बी असते, त्यामुळे तर लय जपून लागते बाहेर राहायला. ठीक आहे. काल रात्री आपण इथं सायकल उभा केली ती आणि खूप जास्त भारी मंदिर आहे. आपण ज्यावेळेस काल आलतो का नाही त्यावेळेस ह्या रोडनं आलतो आणि असंच ह्या रोडनं असं इकडे गेलो होतो. ठीक आहे. आणि हिकोंड असंच इकडे गेलो तो खाली मावळती वाडी आणि उगवती वाडी गेल्या साईडला लोन. त्या मंदिरापासून असंच हिकोंड असंच खाली ह्या मंदिरामध्ये येऊन थांबलो मुक्काम, कारण की तिकडे वर थांबायला जागा नव्हती. नेटवर्क मग 5G तिकडं, हे तर काहीच नेटवर्क नाही. एक दादा होतं सकाळी म्हणलं, मध्ये काल म्हणलं होतं मला ह्या घरी आमच्या इथं चहा नाश्त्यासाठी या तो, आणि तुम्हाला दाखवतो काल रात्री आपण कसं राहिलो होतो ते. या थोडी पॅन्ट ओली झाली ती सुकाय टाकली होती. इथं पंखा होता. इथं रात्रीची रात्र झोपलो होतो. ब्लॉग एडिटिंग केला आता इतक्यात, एडिटिंग करून सेव्ह करायला लावला या. ही सगळं सामान एकदम फटाक करून आवरतो आणि असा रेडी एवढ्या फास्टमध्ये रेडी होतो, कारण की काय बी करून लवकरात लवकर निघायचं आहे. व्लॉग अपलोड लावायचा आहे, 10:30ला पब्लिक करायचं म्हणल्यावर मला लवकर मेन हायवेला पोचलं पाहिजे. तर त्यासाठी मला लवकरात लवकर आता इथनं निघायला लागेल. साईडला रामेश्वरमचं मंदिर आहे आणि त्या तिथं ना आज पूजा या मंदिरात. जाऊया बघूया, मग नंतर पुढे निघूया. ब्रश करतो. आपल्या ह्या घरी आज सकाळ सकाळ चहा प्यायला जायचं या, आणि आंघोळ पण त्याच घरी करायला शक्यतो मी.
आणि इकडं पुढंच रामेश्वरमचं मंदिर आहे, याची पूजा चालू आहे आज मंदिराची. तर इथनंच आपल्या वर निघायचं या, ठीक आहे. तिकडल्या गावात जायचं मी कॅन्सल केलं, मी ड्रोन सीन टाकून दिलं थोड्या वेळानं. पण मला आंघोळीला जर पाणी भेटलं ना तर खूप जास्त भारी काम होईल. काल पण आंघोळ नाही केली, आज पण नाही म्हणल्या खूप येड्यागत होऊन जाईल मला. जाऊन ह्या घरीच बघतो तर आंघोळीला पाणी मिळून जाईल बहुतेक शक्यतो. आंघोळ त्या घरी करतो आता मी जाऊन, आणि त्यानंतर मग पुढे निघतो. व्हिडिओ अपलोड करायचा इथं काही नेटवर्क नाही आहे. इथनं पुढं आपल्याला जायचं आहे 1-1.5 किलोमीटर, तिथं नेटवर्क आहे. तर आपण लवकर फटाफट जाऊया, 10:30च्या आधी मला व्लॉग अपलोड करायला लागतो काय पण करून. का रे मला भेटलास तू? अबे सोनिया तुम्हाला भेटलास? हां का रे का रे हां जा तिकडे जा. वा 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 वा, हर हर महादेव या मोबाईलच्या नावानं चांग भलं. वा वा वा, काय रस्ता या. अरे हो वा, अरे यार सकाळ सकाळ असं असल्यावर हा विषय हो माझा खरं तर. ॲक्च्युली मला आंघोळ करा, तिथे आंघोळीला पाणी भेटेल का मला? भेटेल ना? अरे वा. तर हे दादा म्हणले आंघोळ करा. आता आंघोळ करतो एकदम मस्त मध्ये. आणि ही बघा भाता शेती तुमची या. वा दिवाळीच्या आसपास तर काढून होती. हां, तर दिवाळीच्या आसपास कोकणामधलं भात काढायला चालू होतं सगळं. तर असं काहीतरी आहे एकदम मस्त. ड्रोन सीन उडवला का? ड्रोनमध्ये आलं हे सगळं, लय भारी दिसलं या. मंडळी आंघोळ झालेली एकदम मस्त मध्ये, ठीक आहे ना. तर आता सगळ्या गोष्टी एकदम रेडीमेड ठेवतो, चहा घेतो आणि सणात निघतो. मला मेन हायवेवर जाऊन व्हिडिओ अपलोड लावायचा आहे, काही करून, ठीक आहे ना. इथं नेटवर्कच नाही राव, काहीच नेटवर्क नाही इथं. पण एवढं भारी वाटतं, एवढी शांती या, खूप शांती आहे इथं. चला मी सगळं सामान नीट आवरून ठेवतो आता. अहो खाली काल गेलतो त्या मावळती वाडी दुगोती वाडीत, तिकडे नेटवर्कच नाही. हां हा मोठा एवढा पुढ्यातून असा गेला वाघ, बापरे. आणि तुमच्या मांजरीला पण उचलून नेलं ना? हा मांजून गेला, कुत्रा नाही जायचा. कुत्रं पण नेलं. मी लय जणांचं बघितलं, जेवढं बी वाघ येतं ना तेवढं सगळं कुत्र्यालाच उचलून नेते त्या. ते जे पाळीव कुत्रे आहेत ना त्यांनाच नेतात, जे असे फिरतात त्यांना नाही पकडत. मग त्या अशा कुत्र्यांना का पकडते ते बरं? हे काय स्वच्छ असतात. अच्छा घरात आपण बाळगून स्वच्छ असतात, हां ते कसे घाणी कुठे पण काय हां. असतात त्याच्यात. घरामध्ये जेवढं आपण बांधून ठेवतो, स्वच्छ ठेवतो, आपल्या घरातलं सारखं जेवण देतो कुत्र्यांना, ही मांजरांना, ती वाघ उचलून इकडे घेऊन जाते. तर तिथं फ्रेश असते तरी त्यांना मग खायला चांगलं वाटत असेल. या चहा नाश्ता. सकाळ सकाळचं दादाला म्हणलं मला बिस्किट खावडत नाही. दादा म्हणले घ्या थोडं, घ्या तुम्ही पण घ्या ना थोडं बिस्किट. मी घेतो, घ्या मी सकाळी काय घेतो बिस्किट. हां पण आता एवढा पाहुणचार होतो माझा. चला येऊ. हा या. हा हा. रामकृष्ण हरी पांडुरंग वासुदेव नारायणा. चला स्टोरीला लोक असली गाणी लावते ती, कोकणाचा फोटो टाकते ती आणि असं स्टोरी लावते ती गाणं टाकून. पण मी रिअलमध्ये ऐकतोय बघा, हे बघा शेजारीच. चला त्याच मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग पुढे निघूया. हा हा चला. ह्या झाडावरून सायकल ढकलून माझ्या काळजाला ठोकं बघायचं का? लय जणांना वाटतं लय सोपं आहे सायकल ढकलणं, लय सोपं आहे. काय असते दावा? सोपं नसते दादा. लय 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 काय काय होतं नाही सांगू शकत. चला जाऊ, चढ ढकलायचं अजून लांब का.
हां घ्या की आपण भेटलो होतो कुठं टोसून दिला हां. आपण आता इथं या आपण आलो या आता ह्या खाल्ल्या गावातून ठीक आहे. ह्या गावातून आपण आता आलो या. आता असंच मला जायचं आहे ह्या रोडनं ठीक आहे. मेटगावणे म्हणून एक गाव आहे मेटगावणे ठीक आहे ना. आपल्याला हा मेन रोड आहे पण मेन रोडनं जायचं नाही. थोडंच पुढे मेन रोडनं जाऊन आतमध्ये घुसायचं राईट साईडनं. मेटगावणे म्हणून हे गाव आहे. ह्या गावाला असं गोल याडा हाणायचा आणि तिथनं आपल्याला शिरायचं इकडे खाल्ल्या साईडला. हे आहे तर काहीतरी वेगळं बघायला भेटते आपल्याला. त्यानंतर ना आपण इकडं जायचं आहे कुठं इकडे एक वरळी वाडे म्हणून गाव आहे. ह्या गावात जायचं. बागेश्वर धामचं एक मंदिर आहे. इथं गावात आसपास 2-3 मंदिरं आहे ती. ही मंदिरं घ्यायची आणि आजचा जो मुक्काम आहे ना आपला तो आजचा मुक्काम लगभग आपण कुठं करायचा एक चांगली जागा बघून इकडं किंवा या इकडल्या साईडला करूया कुठंतरी. आणि आपण काल ह्या रोडनं आलतो आता जायचं ह्या रोडनं. आणि मेन गोष्ट आपण जी कुवेशी गावात गेलतो ना तो असा ही रोड आहे त्या पंपापासनं. आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ह्या इथं मी एका ताईच्या दुकानामध्ये आलो होतो. आपला इथं एक हॉटेल आहे त्यांचं. त्या हॉटेलमध्ये बसून ह्या इथं मी व्हिडिओ अपलोड केला. इथं 5G फुल नेटवर्क आहे. व्हिडिओ अपलोड करून आता पुढं असं निघालो या. आपल्या ब्लॉगचं टायमिंग आहे रोज 10:30 रोज 10:30ला ब्लॉग पडलाच पाहिजे. त्यासाठी मग काय बी करायचं आहे रे असं. ताई बरं आहे ना मस्त. तुम्ही माडबनमधलं ना तर हे ताई माडबनमधले आहे. आता तिकडे मी चाललो या जाऊन बघूया एकदा. ते गाव लय भारी या. आपल्याला आज 3 गावं करायची आहेत या. आता मला टमटम फुडणं उचलतंय काही हे बघा गाडी काय भरलं आहे ना गाडीत. अशीच गाडी उचलली पुढनं. आता म्हणलं हाणतं उडी मागं. पुढल्या साईडला एक बागेश्वर धामचं एक मंदिर आहे. त्या गावाचं नाव मला येणं या तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो मी. आणि मग तर आता ताई म्हणते की चपाती आणि भाजी द्यायला लागले ते तर ते घेऊ आपण आणि जाऊ पुढं. नाश्ता तर मी केलेलाच आहे आता इथं. मला काय वाटलं माहिती आहे का मला वाटलं तुम्ही पार्सल द्यायला लागलेलं आहे. मला असं वाटलं मागाशीच नाश्ता केला होता ना त्यामुळं. तर आता काय झालं आहे बघा ताई मला काय केलं आहे ना जेवण हे का डायरेक्ट दिलं आहे. मला वाटलं की पार्सल द्यायला लागले त्या. मी निघायला लागल्या मला म्हणते की आतमध्ये जेवण बनवायचं चालू आहे आणि डायरेक्ट मग आता दिलं माझ्यासमोर. मला वाटलं पार्सल द्यायला लागले ते डायरेक्ट इथंच दिलं मला. कोबीची भाजी ही अजून काहीतरी भाजी आहे मस्त मध्ये खाऊ आणि दमाने निघू पुढं चला. मनापासून सॉरी मंडळी कारण की मागाई धरणं सकाळ धरणं तुम्हाला धावपळ चालू आहे. व्हिडिओ अपलोड करू तर जेव्हा व्हिडिओ अपलोड झाला ना तेव्हा जीवाला कारण की तुम्ही सगळेजण व्हिडिओची खूप जास्त आतुरतेनं वाट बघता हे मला माहिती असतं ठीक आहे ना. आपल्याला आता ह्या रोडनं सरळ निघायचं आहे 1-1.5 किलोमीटर पुढं आणि तिथनं आपल्याला राईट हाणायचं आहे. राईट हाणून आपल्याला सुंदर अशा छोट्याशा गावात जायचं आहे. माझ्या मनात कालच्या धरणं नुसतं लदाख ते 30 डोंगर आहेत तिथे. असं वाटतं एकदा तरी लदाखला जायला लागेल. ह्या वर्षी लदाख हाणायचं बरं का सांगतोय सगळ्यांना. मध्ये प्रश्न की गणेश भाऊ तुम्हाला कोकणामध्ये फिरला अजून किती दिवस टाईम लागणार आहे सांगू का अजून 1 वर्ष लागेल मला कोकणात. किती अजून 1 वर्ष एवढं कोकण फिरायला. 1 वर्ष कशाला म्हणते ती योग ना 1 वर्ष. मग तुम्ही म्हणता काय फिरणार. जेवढी बी गाव आहे ती कोकणामधली जेवढी बी गावं तेवढी सगळी गावं फिरत जाणार नाही मी. सगळी टोटल कोकणामध्ये छोटी गावं कोकण किनारपट्टीची सगळी गावं मी घेत आलेलो या. आणि आता इथं पुढं जाऊन इथनं अर्धा किलोमीटरवरती एक राईट आहे तिथनं खाली सगळी गावं घेऊन येणार नाही. असं फिरायला मला लगभग 1 ते 1.5-2 वर्ष लागतील अजून. तर त्यासाठी आपलं कोकण नाद नाही आपल्या कोकणाचा समजलं ना. तर त्यामुळं तुम्ही सांगा कमेंट करून लडाखी राईड काय तुम्हाला बघू वाटते का. तर आता तर काही लगेच नाही पण नेक्स्ट टायमिंगला मी नक्कीच तुम्ही सांगताल त्यावेळेस आपण प्रयत्न करून लडाखी राईड हाणू घ्या. हा मेन रोड सोडून राईट साईडला आतमध्ये अशी आपली माणसं आहे ती. काय म्हणता कसं चाललंय एकदम मस्त चला, झालं. काय खाताय नाही हो का आता इतक्यात अहो नाही एवढं म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढं पोट भरलंय का नाही सध्याला. काहीतरी हो का इथं दही आहे भजी आहे तर हो का इथं 1 जणांनी दिलं या. एवढं पोट भरलंय का नाही खरं सांगतो या. बघा हॅलो भाऊ आपण आहात कुठे आपण हा. आडिवऱ्यात होतात ना काय करतो इथं काम करायचं कोण आहे काय करता तुझं आहे काय शेत तुझं आहे का शेत तुमचं आहे काय नाही दुसऱ्या दुसऱ्याच काय चालू JCB चालू आहे मला चालवायची यार चला ना चालू का चल बाई सायकल उभा केलेली आता बसणार आहे JCB चालवायला. चला बाई दर तू हा जमल का भाई मला. तर मंडळी आज JCB चालवणार आहे भाई. बरं कसं करायचं
हे असं करायचं. हां 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 हे हा लिव्हर इकडे हा. समोर जात. ओके. हो राव, तुम्ही ऑपरेटर आहे का काय? येता की राव? समजली ना पुरा. सीधा टाकलं नाही का? ओके सरळ सरळ टाकलं. ओके बाई, आज आपण JCB चालवायला बसलो. JCB चालवायला बघा कसं चालवते बघा बघा. भावाने एक नंबर चालवत आहे. ठीक आहे. आज आपण JCB चालवतोय भाई. किती लगभग एका वर्षानंतर ना JCB चालवायला बसलो. एका वर्षानंतर ना आज. आणि एकदम खटाखट. किती दिवस? त्यावरून तरी 4-5 वर्ष तरी केला असेल. मी 15 वर्ष मशीन चाललोय. 15 वर्ष 15 वर्ष. मी मशीन सगळं खोलून जोडतो अख्खं सगळं टोटल हा. सगळं. हा 15 वर्ष चाललंय मशीन मी. मग आता काय करताय? आता सायकल फिरतो भाई मी. सायकलिंग, ब्लॉगिंग ब्लॉगिंग. जॉगिंग. 4 ते 5 दिवस झालं विचार करतोय ना यार, JCB चालवायला भेटली पाहिजे. JCB चालवायला भेटली पाहिजे. आणि जस्ट आज JCB चालवायला भेटली पण आणि चालवतो या. ला 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 MH45 रायडर बन गया JCB ऑपरेटर. नाही ऑपरेटर होतो नंतर ना MH45 रायडर म्हणलो. माझा संघर्ष आहे ना भाई, माझा संघर्ष लय खतरनाक आहे रे भाई, लय खतरनाक संघर्ष आहे माझा. तर मित्रांनो आता लोडर चालवतो या. हे जेवढी पण झाडं काढलेली आहेत ना, ही सगळी झाडं आपल्याला त्या बांधाच्या पड्याला लावायची आहे. कशामुळे? कारण तिथं गावात लय झालं या. आणि आपली इनोवा क्रेस्टा तिकडे येऊन थांबलेली आहे. आणि ती माणसं म्हणत असतील ही बाबा चालवतो तर नेमकं काय काय. अरे बापरे एवढं. हा इथं लस्सी वगैरे आहेत, काजू वगैरे आहेत. जे आणलं तर आम्ही मारला मार्टमधून आणलंय. ही लई झालं कडे मला ही. असू दे असू दे. एवढं? तुम्ही आता गरमीत थंड प्या. थंड पितो मी. हा. पण ही एवढं काय नग मला ही. नाही असू दे. नाही एवढं नको. हो असू दे तुम्हाला प्रवासाला. फक्त लस्सी बदाम आणि ही घेतो मी. बाकीचं मला काहीच लागू नको बघा. ही मला ठेवायला जागा नाही. एवढं झालं ना तिकडे? गरमी में थंडी काय साथ नसती. माडबन समुद्र किनारा 3 किलोमीटर इकडल्या साईडला माडबनला जायचंय. पण त्याआधी आपण ह्या सरळ रोडनं जाऊन पुढे एक गाव आहे, मिठगवणे म्हणून गाव आहे इकडे एक मिठगवणे म्हणून. तर ते मिठगवणे गावात जाणार नाही आणि तिथनं फिरून नंतर ना मग खाल्ल्या साईडला आपल्याला जायचं आहे. असा काहीतरी आपला प्लॅन आहे. तर आता ह्या रोडनं सरळ जाऊ मिठगवणेमध्ये आणि मग तिथं नंतर आपण खाली जाऊ. JCB चालवाय बसलो होतो. माहिती नाही काय झालं राव, पण एक अचानकच मी त्या माझ्या काळात गेलो आणि मला दिवस आठवलं, माझं सगळं टोटल दिवस आठवलं सगळं. दही आणि भजी. बघितलं मी काय केलं. कोकणात जर कुठे खायला बसताय ना असं एक घास तर नक्की टाका. ह्या इथं प्रत्येकाच्या रानामध्ये राखणदार असतो या.
उतार 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 लागला नाही. ओय. अरे काय चाललंय हा काय बोलतोय 3 दिवस ते ब्लॉग बघतोय बघ. काय बोलतोय खरं अरे वा. मी म्हणलं बा इकडे मला कोणी ओळखते का नाही लागा काय मी ऐकलं तू JCBच्या इकडे होता हो म्हणून मी फोन केला मित्राला. तो बोलला की इकडून खाली येतोय. होय मग मी तिकडून धावत धावत आलो. अरे यार एवढं धावत काय एवढं काय धावायचं यार. कुठं राहायला कुठं आहे राहायला कुठं आहे त्याला इकडे मिडगाव येतात. मेडगाव येतोय मग तुला भेटायचं. मेडगावनेच बघायला हा या घरावरती वारली चित्र असलं का ते तेव्हा ती पूर्णपणे 3 एकदम दिवस ते ब्लॉग बघतोय सलग. एक पण ब्लॉग नाही सोडलाय. काय बोलतोय गेलेला खरं शपथ. तू तर कडक आहे भारी पुढे काय पण मस्त आहे तुला देवळात जाऊया आपण. जाऊया ना चल तू फिरवतो ना आता वस्ती कुठे थांबणार काय हा आज मिडगावत थांब. हा बघू आता कुठं थांबणं होतंय बघू आज मिडगावत देऊया मस्त आपल्या. मंदिरात थांबणार नाही मी आज थांबूया. बघूया आज कुठं थांबणं होतंय बघूया चल काय म्हणतो भाई माझा अजून एक मित्र एक नंबर भाई भारी वाटलं भाई भेटून बघितलं तुला तिकडे कुठून बघितलं मी माझ्या घरानं बघितलं. आता घरी तिथं होता का तू हो थांबलो होतो थोडं म्हटलं गाडी होती बाहेर लावलेली ती नाही ती नाही ती नाही ती नाही पाठीमाग इकडे पाठीमागे इकडे अच्छा अच्छा वेलकम टू मिडगावने. तर मंडळी आपण आता आलेलो या मिडगावनेमध्ये आणि मिडगावने पूर्णपणे एक्सप्लोर करणार नाही. मिडगावने एक छोटंसं गाव आहे या आणि आता ह्या गावात आपण निघालेलो या मधल्या एकदम चांगल्या रस्त्याने निघालो एकदम भारी रस्त्याने निघालेलो या. असंच हे रस्ता मला आता गावात घेऊन जाणार नाही आणि ही गावातली पोरं आहे ती मला हुडकत आलती मग काय धरणं. तर चला जाऊया. तर मंदरी हे मंदरी का झालं मंडळी आपण आता आलोय भराडीन मंदिरा मला आपण आलोय भराडीन मंदिरामध्ये आणि ह्या इथं बघा ह्या इथं काय झालं ह्या बघा. मला आधी काय वाटलं माहिती आहे का इथं हराळी आहे पण ही हराळी अजिबात नाही ही शावाळ आहे पूर्णपणे बघा. अरे मुंग्यांची वाट बघ ना भाई. अरे अरे हे मुंग्यांची वाट दाखव हो अरे मुंग्यांची वाट आहे दाखव ना भाई. मुंग्या निघाल्यात हे बघ मुंग्यांची वाट. भाई शपथ भाई काहीतरी वेगळं बघायला मिळालं आयुष्यात. बघ मुंग्यांचा हायवे बघ भाई हे बघ हो भाई बघा ना कशी हा रोड तयार केलाय पूर्ण ह्यांच्यासाठी स्वतःसाठी रोड तयार केलाय. हे बघ मुटका बघा मुटका सोलापुरी मुटका पाणी बघा किती वर उडतंय पाणी. तुम्ही आणता का नाही असा बघा पाणी कसं वर उडतंय. गेलो वकील बाबा फोड कार्यक्रम गुटी फोड उचलून फेक तिकडे. मला सायकलच्या पुढल्या टायरचं काय समजा नाही बरं का. ही रोज हवा उतरवतंय रोज थोडी हवा उतरवतंय. उद्या सकाळपर्यंत बसून जाईल टायर ही. अंजनेश्वर आतमध्ये खूप मोठं आणि भव्य मंदिर आहे. कोकणातली मंदिरं बघायचा एक वेगळाच अंदाज एक वेगळाच एक्सपिरियन्स घेऊन हा तुमचा गणेश भानोसे आलेला आहे ह्या आजींपाशी. चला तर मंडळी आता आपण आलो मिडगावनेमधल्या अंजनेश्वर मंदिरामध्ये जाऊन घेऊन दर्शन नाही जाऊन घेऊ दर्शन ठीक आहे ना. आणि मंदिर खूप जास्त सुंदर आहे खूप जास्त भारी आहे. चला मंथन पाटीलची एंट्री झालेली आहे खतरनाकमध्ये एंट्री काय अरे मुझे तू तो राम माणूस निघला देव माणूस निघला तू तो भगवान निघला तू तो भाई ही नारळ मला लय आवडतो ह्याच्या घरीच असतो ही नारळ ठीक आहे ना. आणि ह्या नारळाचं पाणी एवढं गोड लागतं ना. लास्ट ब्लॉगमध्ये ह्याच्या घरचे तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस मी ह्याच्या घरून निघत होतो त्यावेळेस ह्यानं मला हा नारळाचं पाणी पाहिजे सकाळ सकाळ 2 खूपच अप्रतिम गोड आहे. आता थोडी पावर घेऊ बसूया बाकड्यावर. पावर ऑफ नारळ बोटीकडे गेली.
कुठल्या मंदिरात आहे आपण आता? अंजनेश्वर मिडगाणे अंजनेश्वर. ठीक आहे. अंजनेश्वर ह्या मंदिरामध्ये आलो, जी मिठगवण्यामध्ये आहे आणि खूप जास्त भारी मंदिर आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता. आणि कोकणामधली सगळीच मंदिरं भारी तर आहेतच. वा, ते काय आहे रे? अरे भाऊ, बरं झालं यार तू पंप आणला. खरंच तू देवानी धावून आला माझ्यासाठी. टायर सगळं हवा उतरली माझ्या फुलल्या. काय म्हणतो? पण तू मिडगाण्यात थांबला नाही हे मला दुःख झालं. काय झालंय? मिडगाण्यात थांबलाच नाही. म्हणून दुःख झालं का थांबलो नाही? कारण की इथं मला थांबायची सुविधा नाही. पंखा नाही, मला पंखा लागतो रात्री. त्याला पंखा. घरी येतोय. तुझं घर छोटं असलं तर तुझं मन लय मोठं आहे. हॅलो. हा मुलगा आपला लहान भाऊ आपल्याला पंप घेऊन आलाय, कारण की सायकलच्या टायरामधली हवा उतरली. बघा हवा उतरली बघा. गोलम जशी आहे. तर आता हवा भरायला चालू या. हवा पण हीच भरतं या. आणि ही द्यावं नाही पोरं. अयो 2 बोटं. अय शपथ. किती ते सांगा. किती होतं या? 7वी. सातवीत आहे. छोटा पॅकेट पडता मागा. तर मंडळी, आता आपण ना मिठगवणे गावामध्ये असलेल्या सुतारवाडीमध्ये आपण आता निघालेलो. ठीक आहे ना. आता मी तर सरळ रस्त्यावरून चाललो होतो, पण मला जरा थोडी आतमध्ये एक दोस्त म्हणला की आतमध्ये आमची एक वाडी आहे सुतारवाडी. तर मी म्हणलं जाऊन बघायला लागेल, कारण की जरा सुतारवाडी म्हणलं का नाही मग जरा थोडा विषय थोडा वेगळा असतो या. आणि इथनं जर सरळ गेलं तर पुढं आहे माडबन, आणि आपल्याला जायचं आता सुतारवाडीत, आणि मग माडबनला जायचं या. सुतारवाडी बघू, जर जमलं चांगलं लोकेशन असलं तर आपण मग मुक्काम तिथं करू. चला. हा मंडळी, बघू शकता तुम्ही आपण सुतारवाडीमध्ये आलेलो इकडं. चला बघू तर नेमके कसे आहे. आय शपथ भाई, वा काय मस्त वाटतंय यार, काय मस्त वाटतंय. एवढंच आहे एवढंच. आणि ती खोल आहे या. किती खोल आहे रे तरी? असेल ना. नाही आहे मला माहिती, पण किती आहे नाही ते असेल तुझं मला समजलं किती खोल असेल. बघा लय नाही, 1-1.5-2 फूट फक्त अंतर आहे मध्ये. 1.5 फुटाचा या. आणि खोल खूप जास्त आहे. आणि ह्यात बघा किती मोठी मोटर लावली या. ही सुतारवाडी या. आणि सुतारवाडी असं काम जातं तुम्हाला माहिती आहे का? इथं हे बघा सुताराची कामं केली जातात. बघा ह्या घरी हे बघा इथं सुताराची कामं केली जातात, त्यामुळे ह्याला सुतारवाडी म्हणते ती. अरे किती भावा, तुझं घर किती मोठं आहे का? किती BHK आहे? अरे पण घर किती मोठं आहे, म्हणजे किती बेडरूम आहे? काय असं काय बेडरूम नसेल काय असेल? तुझं घर आहे ना? ह्याला मी काय म्हणतोय, तुझ्या घरात बेडरूम किती हे म्हणते मला माहित नाही. बेडरूम म्हणजे झोपायच्या खोल्या किती तरी असं म्हणतो मी. 6. बापरे भाई, 6 खोल्यात ह्या घरामध्ये झोपायच्या. ही बघा. आणि हे घर आहे एवढं मोठं भावाचं. ठीक आहे. मुंबईकरांना मी तुमच्या घराच्या बाहेर सदला खूप आहे. ही बघा. आणि तुमचं घर असं काहीतरी परिस्थितीमध्ये सदला काही. तुम्ही गणपतीला लवकर या. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. मंडळी, सुतारवाडीमधनं बाहेर पडलेलो आहे सध्याला का आता. आणि वा, अक्षरशः आज मला मातीचं घर दिलं आहे. मातीचं घर. हे बघा, ही पूर्णपणे माती. हे बघा, हे बघा, ही पूर्ण मातीचं घर आहे या. आणि आज मला बऱ्याच दिवसातून मातीचं घर दिसलेलं या. शक्यता आता मातीची घरं कोकणात पण लई जास्त कमी प्रमाणात राहते. म्हणजे कवचित एखाद्या गावात एखादं कवचित गवतं आपल्याला असं आहे. फोटो फॉलो केलंय तू? बापरे. काय आहे गावाचं काय नाव? म्हणजे माडबन पुचलो आपण. रिअली? हो. सुवर्णवाडीमध्ये आपण सध्या पोचलेलो या. आणि सुवर्णवाडी ही माडबनमध्ये येते ना? माडबनमध्ये सुवर्णवाडी येते आणि इथं पोचलेलो या. ह्या घरी मला एक ताई आली ती माझ्यापाशी फोटो काढला. तर त्यांना म्हटलं मला थोडा चहा देता का प्यायला. मला ती म्हणली सकाळच्याला जेवायला या. ती म्हणली संध्याकाळच्याला जेवायला या. पण म्हणलं नको, म्हणलं आता चहा भेटेल का. आता चहा घेऊ ह्यांच्या इथं आणि मग चहा घेऊन पुढं निघूया. बसू इथं. ओके. हा, बोलण्यामध्ये 1 नंबर आहे या. मस्त चहा घेतला आहे बघा. आता आलेलो आहे आपण माडबनमधल्या भगवती देवी मंदिरापाशी, जी माझ्या पाठीमागे एकदम मस्त मंदिर आहे. कोकणातली मंदिर मला लई आवडते ती.
मंडळी आजचा मुक्काम माडबनमधल्या ह्या देवीच्या मंदिरामध्ये इथं साईडला पिचवरती आपण टेंट लावणार आहे आणि इथंच राहणार आहे. मला माहिती आहे आज रात्रीच्याला माझी अवस्था एकदम भयंकर होऊन जाणार नाही. कशामुळं? कारण की चारीकडनं कंपाऊंड आहे गावाच्या मध्ये, त्यामुळं मला इथं रात्रीच्याला हवा लागणार नाही आणि उकडून रोजच्या प्रमाणे मला खूप जास्त घाम येणार नाही. आणि हा संघर्ष माझ्यासाठी रोज आहे संघर्ष. तर त्यामुळे आता टेंट लावूया, आतमध्ये पंखा आहे, स्वच्छ फ्रेश होऊया आणि त्यानंतर ना आपण काय करूया, एडिटिंग करूया. ज्या गावात मी आज थांबलो ना, हिकडली माणसं जरा थोडी सिरियस आहे. ती हसतच नाही, ती बाई लय बी ती मला अशी बी ती तुम्हाला काय सांगू. हे काय म्हणते ते जेवण संध्याकाळी कोण आणणार ना? तुम्ही आणता? ठीक आहे. तर भावांनो, आजचं जेवण ह्या भाऊ लोकांकडून येणार नाही आपल्याला. त्या भावाची आई इथल्या गावातल्या पोलीस पाटला द्या, माझ्या पैसे आल्या, मन आधार कार्डाचा फोटो द्या, दिलं भाई मी आपण. नंतर ना झालं, स्वभाव चांगला होता, मला नीट बोलल्या, मला भारी वाटलं खूप जास्त. नाहीतर काय काय पोलीस पाटला असं असतं का नाही भाई, डेंजर लेवलचं असते ते भाई काय कायचं ना. पण ठीक आहे, झालं सगळे ॲडजस्टमेंट. आता एडिटिंग करायचं ते डाटा ट्रान्सफर केलेलं आहे. ड्रोन सीन कसा वाटला कमेंट करून सांगा. ह्या ठिकाणी आपला आजचा मुक्काम आहे. आजचं जेवण आपलं माडवणमध्ये ह्या पोरांसंग होणार आहे. प्रत्येकानं आपल्या आपल्या घरनं आपल्या डबा आणलेला येतं आणि त्यासाठी सगळा बघा असं असं काय वाटतंय ना, असं वाटतंय आपण हॉरर पिक्चर शूटिंगमध्ये कामाला आलो असं वाटायला लागलं. ते ऐकून मला त्यानं रिंग ठेवली तसली. बघा भात आहे इथं, पनीरचं कालवण आहे, बटाटे भजी इथं, भात या इकडं बी कालवण आहे, इकडं बी कालवण आहे, सगळीकडे इकडं बी कालवण आहे, इकडं बी कालवण आहे, सगळीकडे कालवण आहे. आता मस्त जेवण करूया. चला वाढले बघू आता कसं रंग येतोय सगळ्या ताटांमध्ये एकदा. चला चपाती खातो मी जास्त. ही तुमच्यासाठी आहे फक्त. अरे सगळ्यांना खायचं ना. हे तुमच्यासाठी खास आहे आमच्याकडून. आईच्या खतरनाक सगळेजण खावा, एवढं मला सरणार नाही बाई. बस 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 बस. नाही घ्या तुम्ही. मी घेतो भाई. हे पण तुमच्यासाठी आहे. हां घेतो मी. आमच्यासाठी आणलंय दुसरं आम्ही. काय आणलं या, मला एवढं सरणार नाही, एवढं आणलंय नाही. मला आता आज सगळ्यांना खायचं भाई मिळून, असं थोडीच असतं भाई एकट्यानं. सगळेजण घ्या, सगळ्यांना खावा आपण सगळ्यांना. पनीर बघा भाई, पनीर. हे घरी बनवले? नाही इथून आणलं हॉटेल. बाकी सगळं घरी बनवतो. आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो या. इथं माझं ताट आहे, एकदम मस्त झणझणीत असं पनीर आहे, भात आहे, कांदा आहे, चपाती आहे. द्या तुम्हाला कसं काय माहिती मला चपात लागते? हां नाही तर तुमच्याकडं हे असतात ना, भाकरी असते का नाही? हां बाई भाकरी असते त्यांच्याकडे लई. घेऊ नाही भाई, घेतो ना. हो घेतो मी. चिलमध्ये खावा, नो टेन्शन. मी आधी त्यांनाच मेसेज टाकला होता, त्यांना मेसेज टाकले माहीत नाही, नंतर खबर तिकडे कसं काय गेली. मग त्यांच्या आईने फोन केला मला म्हणले दवाखान्यात जायचं का? नाही म्हणलं दवाखान्यात नका म्हणलं. ठीक आहे म्हणलं, एवढं काय नाही म्हणलं. त्यानंतर सगळ्यांचा फोन यायला लागलं, असं झालं तसं झालं तसं झालं असं झालं. मंडळी टाईम झाला आहे रात्री 10:30 आणि खूप जास्त पाऊस चालू झाला आहे. ही बघा एवढ्या गोळ्या खायला लागते. त्या कशामुळे खायला लागते सांगू तुम्हाला. ही पायाला ना एवढ्यातल्या ह्या म्हणजे एवढ्यात, ह्या पायाला माझ्या एवढ्यात ना एवढ्यात मुंग्या आहेत, एवढ्यातल्या एवढ्यात. आणि ही 3 दिवसापासून मुंग्या आल्या त्या माझ्या पायाला. आणि ती मुंग्या काही जाय नाही त्या. त्या डॉक्टरने एक मित्र होता त्यांना फोन केला, तर त्यांना मला सांगितलं की बिकोसिस काय कॅप्सूल बिकोलसिस असं काहीतरी आहे बघा. ही आहे बघा. तर ही औषध घ्यायला सांगितलं मला. हे गोळ्या लगभग 7 दिवस घ्यायला सांगितले. तर हे 7 दिवस गोळ्या घेऊन बघू, राहिलं तर राहिलं दुखायचं, नाही तर मग 3 दिवस तर इंजेक्शन लागतील करायला काहीतरी.
लय झोप लागली आहे मला. 10:30 वाजले ते एडिटिंग करायची अजून थोडी राहिली एडिटिंग करायची. ड्रोन सीन टाकून म्युझिक लावायचं राहिलं या आणि आज लास्टचा पार्ट टाकायचा राहिला या. भेटूया उद्या सर्वांच तुम्हाला फुल्या ब्लॉगमध्ये. आजचा पण दिवस गेला पण एवढा खास नाही काय गेला दिवस आजचा माझा. फुल्या दिवशी उद्याच्या काय नाही काय क्रेझी करू. थोडं डोकं लय दुखायला लागले आज. आता झोपतून सकाळच्या उठून थोडी एडिटिंग करतो. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खूप जास्त मेहनत लागते हो ब्लॉग शूट करायला एडिटिंग करायला लय मेहनत लागते. किमान मी म्हणतो नाही लय येत काय नाही पण 2000 तरी लाईक करून देत जावं म्हणजे कसं जर मला पण थोडं मूड यायला पाहिजे ना व्हिडिओला. हर हर महादेव.